आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। आता ह्या मुलीला मी माझ्या मुलाच्या जीवाशी खेळू देणार नाही। बस झालं मिसेस पैठणकर, तुम्ही रुद्र तू शांत हो। अगं कसा शांत होऊ नंदाई? ही आई आहे की कोण आहे? रुद्र प्लीज थांब। रेवती आंटी, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल आणि गौरीवरचा राग तू मनातून प्लीज काढून टाक। अरे तुम्हाला कळत का नाहीये? मी हे सगळं माझ्या मुलाच्या प्रेमापोटी करते, काळजीपोटी करते। माझा गौरीवर राग नाहीये। त्या दिवशी रुद्रच्या सांगण्यावरून गौरीची माफी मागितली असती का मी? मागितली ना? पण आज नाही। मी माझ्या मुलाची काळजी करण्याची माफी नाही मागणार। ह्यांना आईची काळजी कळतच नाही। प्रत्येक वेळी माझ्या लेकीलाच वेड्यात काढतात। हो, कारण त्यांचे आरोप युजलेस आहेत। काय सतत अशा वागत राहत? रुद्र तू शांत हो ना बाळा, शांत हो। गौरी पाहतेस ना काय घडतंय तुझ्यामुळे? तुझ्या चांगुलपणाचे गोडवे गातात ग सगळे। अगं एका आईला खोटं पाडताना काहीच कसं वाटत नाही तुला? लाज नाही वाटत का ग तुला? अगं आता तरी सांग सगळ्यांना, तू यांच्यापासून काय लपवतेस ते सांग। बस करा मिसेस पैठणकर। तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून निघा। जाते मी, नाही जातेच मी। तुझी इच्छा असेल ना तर जीवही देते मी, पण तुम्हा सगळ्यांना सत्य कळल्याशिवाय नाही। गौरी घे रुद्राच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे आणि बोल बोल त्याच्या जीवावर जे बेततंय त्याला जबाबदार तू नाहीयेस। घे त्याची शपथ। तू जर शपथ घेतलीस ना त्या क्षणी मी निघून जाईल। घे शपथ। तुमच्या पत्रिकेत मंगळ आहे। हे लग्न झालं तर रुद्र पैठणकर यांच्या जीवाला धोका आहे। काय चाललंय हे? काही गरज नाहीये गौरीजींना शपथ घ्यायची, आणि गौरीजींमुळे काहीही होणार नाहीये। मी नाही घेऊ शकत ही शपथ। गौरीजी, माझ्या पत्रिकेत दोष आहे। आणि त्यामुळे माझ्या जोडीदाराच्या जीवाला धोका आहे। असं सांगितलं होतं गुरुजींनी। पण मी घरात कोणालाच नाही सांगितलं। कारण मला असं वाटलं होतं माझ्या प्रेमाची ताकद
हे सगळे त्याचेच परिणाम आहेत. साखरपुड्याच्या दिवशी मुलाच्या हातावर खीर सांडली. मी दुर्लक्ष केलं, पण आज जे घडलं ते नाही. मी नाही आता माझ्या मुलाला संकटात टाकू शकत. तरी मी हिला सांगत होते, बोलले होते हिला, बोल रुद्रशी, पण नाही. त्यात ही श्वेता सामील झाली. हिने लपवलं. वा, मैत्रीला चांगलीच जागलीस. बच्चनची पर्वा नाही केलीस ना तू? या दोघींमुळे जीव जायची वेळ आली माझ्या मुलाची. रेवती, पण तुला जर हे सगळं माहित होतं तर तू आधीच का नाही बोललीस? मी सांगितलं असतं तर विश्वास ठेवला असता तुम्ही? बोल रुद्र, ठेवला असतास तू विश्वास? खरं वाटलं असतं तुला? अगं आई असून मिसेस पैठणकर म्हणतो हा मला. पण गौरीला माहिती होतं ना? गौरीने का नाही सांगितलं? का असं केलंस गौरी? अगं बोल ना, काय हवंय काय तुला? रुद्राचा जीव जायची वेळ आली. हे कसलं प्रेम ग? तरी लग्न करायचंय तुला? आणि तुम्हा सगळ्यांना हेच हवं असेल ना, तर मी नाही जगणार. मी नाही माझ्या मुलाचं मरण असं माझ्या डोळ्यांनी पाहू शकते. मी मला स्वतःला संपवते. हे बघा काय करा. दूर हो. दूर हो तू, नाहीतर मी. रेवती मॅडम, हे बघा, मी हात जोडते तुमच्या पुढे. प्लीज प्लीज असं काही करू नका. हे बघा, मी नाही करणार आहे लग्न. नाही करणार. मला माफ करा. माझ्या पत्रिकेत दोष आहे. मी तुम्हालाही सांगितलं नाही. कारण पुढे जे काही असेल त्याचा सामना करायचा ठरवलं होतं. मला वाटलं होतं माझं प्रेम त्या दोषाला पुरून उरेल. मी तुमची ढाल बनून उभी राहील. रुद्र सर, मला तुम्हाला फसवायचं नव्हतं. मी लपवलं कारण मला तुम्हाला गमवायचं नव्हतं. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर, जीवापाड. याआधी मी तुमच्यापासून दुरावले होते ना, तेव्हा काय अवस्था झाली होती तुमची सगळं आठवत आहे मला.
मला पुन्हा तुम्हाला त्या अवस्थेत ढकलून द्यायचं नव्हतं म्हणून मी मला वाटलं होतं याच प्रेमाच्या जोरावर तुमच्या साथीने मी सगळ्या संकटावर मात करेन, पण आता तुमच्यावरच्या प्रेमापोटी मी हे लग्न गौरीनं आधी सांगितलं असतं तर आपण गुरुजींना विचारलं असतं ना, यावर काही उपाय आहे का? नंदिनी, तुला काय वाटतं मी हे केलं नसेल का? अगं पण यावर काहीच उपाय नाहीये. माझ्या जीवाच्या बदल्यात यांचा संसार होऊ शकला असता ना तर मी तेही केलं असतं रुद्रसाठी. आता एकच पर्याय आहे मिसेस पैठणकर. रुद्र भाऊजी, मला माफ करा. मी हे सगळं लपवलं. कारण मला तुमचा संसार सुखाचा पाहायचा होता. मला तुमच्या दोघांच्याही प्रेमावर विश्वास होता. तुमच्यावर येणारी संकट गौरी झेलेल याची खात्री होती मला, आणि म्हणून मी हे सगळं. अगं मग ती बोलली का नाही रुद्रशी? तिचा विश्वास नव्हता का त्याच्यावर? कारण त्यांचं जीवापाड प्रेम आहे माझ्यावर. माझ्यावरची संकट स्वतःवर घेण्याची तयारी आहे त्यांची, आणि ते त्यांनी केलंय. माझ्यावर प्रेम आहे म्हणून त्या माझी साथ देत होत्या, आणि माझ्यावरच्या प्रेमासाठीच त्या माझी साथ सोडूनही गेल्या. मला पुढे जाऊन गमवावं लागेल म्हणून त्यांनी मला आत्ताच गमावलं, आणि त्यांच्याशी लग्न केल्यावर माझ्या जीवाला धोका आहे ना. पण त्यांच्यापासून दुरावून तरी मी कसं जगणार?
गौरीजी मला माफ करा श्वेताताई, माझं खूप प्रेम आहे रुद्र सरांवर आणि त्यांच्या जीवापेक्षा मला काही महत्वाचं नाहीये. अगं ते माहितीये मला, म्हणूनच तर आले. अगं रुद्र भाऊजी जीव द्यायला निघालेत. हा रुद्र काय करतोयस? अरे काय वेडेपणा आहे, खाली आहे आधी. प्लीज खाली आहे तू. मी नाही येणार. मला गौरीजींची लग्न करायचंय. तू खाली आहे ना आधी, मग आपण बोलू. अजून काय बोलायचं नंदाई? ते लाखो किलोमीटर लांब असलेले ग्रहतारे ठरवणार आहेत का आमचं लग्न होणार आहे की नाही? आम्ही ठरवणार आमचं लग्न होणार आहे की नाही. आणि जर आम्हाला ठरवता येत नसेल तर मी खरंच इथून उडी मारेन. रुद्र नाही. अरे मूर्ख, सगळं विचका केला या मुलाने. अगं पण तू आता काही करणार आहेस की नाही? तर गौरी येईल आणि आपल्या हातात काहीच राहणार नाही. रुद्र, हे बघ सगळं तुझ्या मनासारखंच होईल. तू आधी खाली उतर तर. हे बघ, अरे आपण काढू ना काहीतरी मार्ग. हे बघ, मी स्वतः बोलतो गुरुजींशी. मला गुरुजींची नाही बोलायचंय, मला गौरीजींची बोलायचंय. त्यांना बोलवा. अरे रुद्र, रेवती आंटीने इतकं समजावून सांगितलं, सगळं वाया गेलं का? आईची थोडी पण काळजी नाही वाटत तुला? सगळी काळजी फक्त मीडची. एक काम कर, मार उडी. एकदाच संपवून टाक सगळं, कटकटच नको उद्यापासून. तुम्ही अरे काय बोलतोयस तू? तोंड बंद ठेव आधी तुझं. रुद्र तू खाली आहे. सुमित, वाटेल ते बोलू नकोस. रुद्र बाळा, अरे वेडेपणा करू नकोस. गौरी तुझ्या भल्यासाठी गेली आहे ना. माझ्यावर नको ठेवू विश्वास, तिच्या निर्णयावर तर ठेव. नाही, मला नाही ऐकायचंय काही. मला गौरीजींशीच लग्न करायचंय. रुद्र सर, रुद्र सर काय करताय तुम्ही? खाली या बरं. गौरीजी, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. प्लीज हे लग्न मोडू नका. रुद्र, अरे मूर्खपणा करू नकोस. नंदिनी, प्लीज तू तरी समजावं ग त्याला. माझं नको ऐकूस बाळा, पण नंदाईचं तर ऐकशील ना. गौरी, अगं प्लीज त्याला वाचव. त्याला हे सगळं करण्यापासून अडव ग. तू लग्न न करण्याचा निर्णय का घेतलास हे समजावून सांग त्याला. गौरी, प्लीज त्याला वाच. अगं जीवावर उठलाय स्वतःच्या. प्लीज प्लीज वाचव माझ्या मुलाला. रुद्र सर, तुम्हाला शपथ आहे माझी, खाली या बघू. ठीक आहे गौरीजी, येतो खाली.
गौरीजी मी येणार, पण इथून उडी मारून. नाही रुद्र, खाली ये तू.